नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये झटपट आवळा कँडी करतो, जी फक्त 30 मिनिटात तयार होते। उन्हात वाळवायची गरज नाही आणि त्याचबरोबर घरच्या साहित्यामध्येच तयार होते। आवळ्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारतं आणि त्याचबरोबर केसांसाठी अमृत। आवळ्याचे बरेच फायदे आहेत। आवळा कँडी करण्यासाठी आपण अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्याचबरोबर 100 ग्रॅम अद्रक ऑप्शनल आहे। तुम्हाला जर अद्रक घ्यायचं नसेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता। अद्रक सोलून त्याचे असे तुकडे करून घ्यायचे। आता आपण घेतलेले आवळे आणि अद्रक वाफवून घेणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते गरम करत ठेवायचं आणि चाळणीवर आवळे आणि अद्रकचे तुकडे ठेवायचे। तुम्हाला जर आवळे असे वाफवायचे नसतील तर तुम्ही कुकरमध्ये एखाद दुसरी शिट्टी काढू शकता। आपण गरम करत ठेवलेलं पाणी गरम झाल्यावर त्या भांड्यामध्ये ही चाळणी ठेवायची। जास्तीत जास्त 10 मिनिटात हे आवळे अगदी सहज वाफतात। पाहू शकता, आपले आवळे आणि अद्रकचे तुकडे अगदी सहज वाफले आहेत। हे थोडे थंड करून घ्यायचे, त्यामुळे काय होतं, यातली बी आपल्याला अगदी सहज काढता येते, म्हणजे चटके बसत नाहीत। पाहू शकता, आपले आवळे छान वाफले आहेत। या वाफलेल्या आवळ्यांमधील बिया अगदी सहज काढता येतात, त्यामुळेच आवळे असे वाफवून घ्यायचे। पाहू शकता, आपण बऱ्यापैकी आवळ्यांच्या बिया काढून झालेल्या आहेत। या सर्व आवळ्यांबरोबर अद्रकही छान वाफलं जातं। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये आवळ्याचे आणि अद्रकचे तुकडे घालायचे आणि अजिबात पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे। पाहू शकता, आपण अद्रकचे आणि आवळ्याचे तुकडे मिक्सरमध्ये असे बारीक फिरून घेतले आहेत। आपण अर्धा किलो आवळे आणि 100 ग्रॅम अद्रक घेतला आहे। त्यासाठी 450 ग्रॅम साखर घ्यायची आणि त्याचबरोबर 2 चमचाभर तूप। पॅन किंवा तुम्हाला जर कढई घ्यायची असेल तर जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये तूप घालायचं। तूप गरम झाल्यावर पॅनमध्ये आवळा आणि अद्रकची पेस्ट घालायची। आवळा अद्रकची पेस्ट घालून झाल्यावर यामध्ये मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते ॲड करायचं। जास्त पाणी ॲड करायचं नाही, कारण आपण पाणी जर जास्त घातलं तर तितकं पाणी आपल्याला आळवावं लागतं, म्हणजेच आटवावं लागतं। आता आवळा अद्रकची पेस्ट पूर्ण तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण घेतलेली सर्व साखर घालायची आणि घातलेली साखर देखील यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आणि हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करायचं। आवळा आणि अद्रकच्या पेस्टमध्ये साखर अशी मिक्स करायची की साखर विरघळून साखरेचा हळूहळू पाक तयार झाला पाहिजे आणि या साखरेच्या पाकामध्ये आवळा आणि अद्रकची पेस्ट छान मिक्स झाली पाहिजे, मुरली पाहिजे। ही क्रिया होत असतानाच आपल्या पेस्टचा म्हणजे साखरेच्या पाकाचा हळूहळू रंग सुद्धा बदलतो। हे मिश्रण असं घट्ट झाल्यावर गॅस बंद करायचा आणि एक ताट घ्यायचं आणि ताटाला तुपाचा हात लावायचा। सर्व मिश्रण छान गरम असतानाच ताटामध्ये काढायचं, कारण हे मिश्रण जसजसं थंड होतं तसतसं ते आळतं, घट्ट होतं आणि जास्त घट्ट झाल्यामुळे ते ताटामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित पसरवता येत नाही। त्यामुळे हे गरम असतानाच ताटामध्ये असं छान पसरवून घ्यायचं आणि अगदी व्यवस्थित पसरवून झाल्यावर हे मिश्रण छान थंड करून घ्यायचं। जास्तीत जास्त 1 तासात हे मिश्रण अगदी व्यवस्थित थंड होतं। हीच आवळा वडी अगदी 10 मिनिटातही करू शकता। त्यासाठी काय करायचं, साखर अगदी व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची। मिश्रण थोडंसं घट्ट झाल्यावर त्यामध्ये पाणी घालून कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं। जर तुम्हाला आवळा वडीची प्रॉपर चव पाहिजे असेल तर आपण करतो तशी आवळा वडी करायची। हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर सुद्धा तुम्ही याचे काप करू शकता किंवा थोडं थंड झाल्यावर सुद्धा याचे काप करू शकता। हे मिश्रण बऱ्यापैकी थोडं थंड झाल्यावर असे काप केले तर वड्या पाडायला जास्त जोर लावावा लागत नाही। तुम्हाला सांगते, अशा जर वड्या आपण घरी केल्या तर मुलं अगदी सहज येता जाता फस्त करतात। आवळा त्वचा तेजस्वी ठेवतो, त्याचबरोबर मधुमेह आणि वजनावरही नियंत्रण ठेवता येतं। डोळ्यांसाठी तर फार उपयुक्त। उन्हात न वाळवता पंख्याखालीच अगदी तासभरात ह्या वड्या सहज थंड होतात।
आणि सुट्ट्या होतात. पाहू शकता आपल्या आवळ्याच्या वड्या अगदी व्यवस्थित कट करून झाल्या आहेत. अजूनही थंड व्हायला पाहिजेत, पण मला धीर नाही. पाहू शकता अगदी सहज या वड्या अशा निघतात. कडेच्या वड्या कटरने व्यवस्थित कापता येत नाहीत, त्यामुळे सुरीने त्या अशा कापून घ्यायच्या. आपण आवळा वडी साखरेचा वापर करून केली आहे. तुम्हाला जर या आवळा वडी करत असताना गुळाचा वापर करायचा असेल तर तुम्ही गुळाचाही वापर करू शकता. गुळ घालून केलेली आवळा वडी यापेक्षाही गडद रंगाची होऊ शकते. बाजारातून आपण जशी आंबावडी विकत आणतो अगदी तशाच ह्या आवळ्याच्या वड्या झाल्या आहेत. या फक्त दिसायलाच नाही तर चवीलाही अप्रतिम लागतात, त्यामुळे मुलंही आवडीने खातात. असा जर पौष्टिक पदार्थ अगदी कमीत कमी साहित्यात सहज घरीच करता येत असेल तर तो आपण केलाच पाहिजे. आपण हे वड्यांचं मिश्रण थापत असताना ताटाला तूप लावलं होतं, त्यामुळे या वड्या दिसायला चकचकीत दिसतायत, पण या अजिबात हाताला चिकटत नाहीत, पूर्णतः सुट्ट्या आहेत. पण याच वड्यांना जर वरून आपण पिठी साखर लावली तर या वड्या थोड्या ड्राय होतात आणि खायला आणखी चविष्ट लागतात. त्यासाठी वड्यांच्या क्वांटिटीप्रमाणे यावर पिठी साखर घालायची आणि घातलेली सर्व पिठी साखर अगदी व्यवस्थित सगळ्या वड्यांना लावून घ्यायची. अगदी अशा प्रकारे. तुम्हाला सांगते, अशी आवळा वडी जर तुम्ही घरी केलात तर अगदी 5 ते 6 महिने ती छान राहते. फक्त त्या हवाबंद डब्यात किंवा बरणीमध्ये भरून ठेवायच्या. बरणी किंवा डबा मात्र सुखा खडखडीत असावा. 5 ते 6 महिने काय, या अशा आवळा वड्या 10 ते 15 दिवसात अगदी सहज संपतात. आवळा कँडी खाण्यासाठी वयाचं बंधन नाही. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अशा आवळा वड्या खाऊ शकतात. तुम्ही सुद्धा घरीच अशा आवळा वड्या करता का? करत असाल तर याच पद्धतीने करता का? तुमची आवळा वडी करण्याची पद्धत यापेक्षा थोडी वेगळी असेल तर कमेंटमध्ये मला तुमची आवळा वडी करण्याची रेसिपी नक्की शेअर करा. वेळ झाली आता निरोपाची. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईबही करा, बेलचं बटनही दाबा. प्रत्येक नवीन येणाऱ्या रेसिपीला हाईप करा. आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही केलेली तुमची रेसिपी कशी झाली.